नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठले गळा डिझाईन पाहणार नाही किंवा स्लीव्ज डिझाईन पाहणार नाही. बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट होत्या की त्यांना डीप नेक गळा कटिंग केलं म्हणजेच ग्लास गळा किंवा डीप नेक गळा कटिंग केलं तर शोल्डर उतरतं. तर हे होऊ नये म्हणून काय करावं? तर डीप नेक गळा शिवताना तुम्ही जेवढा गळा डीप घेणार तेवढं शोल्डर कमी घ्यायचं. आता 38 साईज इंच चेस्ट आहे ही, तरी त्यासाठी मी इथं फक्त 5.5 इंच शोल्डर घेतलेला आहे आणि गळा रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे किंवा तुम्ही त्यापेक्षाही कमी करू शकता. म्हणजे 2.25 इंचापर्यंत सुद्धा तुम्ही गळा रुंदी घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला जर गळा जास्त डीप बनवायचा असेल, 7 इंच गळा असेल तर तुम्ही 2.5 पावणे 3 इंच गळा रुंदी घेऊ शकता. पण जर त्यापेक्षा खाली 10 इंच घ्यायचं असेल तर तुम्ही 2 इंच आणि 10 इंचाच्या पुढे 11 इंच घ्यायचं असेल तर पावणे 2 इंच एवढीच गळा रुंदी घ्यायची, म्हणजे तुमचं शोल्डर उतरणार नाही. तर आता माझं इथं नॉर्मल म्हणजे ग्लास गळा होता, पण टोटल मी इथे 10.5 इंच उंची घेतलेली, म्हणजेच माझा शिलाई करून तयार 9.5 इंच होईल, म्हणून मी इथे 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे. जर मी इथे 10 इंच किंवा 11 इंच तयार गळा घेतला असता तर इथे मला 2 इंचच गळा रुंदी घ्यावी लागली असती. म्हणजे तुम्ही जेवढं गळ्याची डीप कटिंग करणार तेवढं गळा रुंदी कमी करायची, ही टिप्स लक्षात ठेवा. आता शिलाई करताना नॉर्मल शिलाई करायची. तुम्ही जर गोट घालणार असाल तर अस्तर सुईच्या बाजूने ठेवून शिलाई करायची आणि इन आऊट करणार असाल तर या पद्धतीने शिलाई करायची. आता मी इथे इन आऊट करणार आहे, म्हणून मी गळ्याच्या सुईच्या बाजूकडून अस्तर ठेवलेला आहे आणि गळ्याच्या कडेने 1/4 इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घेतलेली आहे. त्यानंतर गळ्याचा जो भाग आहे तो कट करायचा आहे आणि हा कट केलेल्या भागाच्या आतमध्ये जे कापड आहे ते अगदी खेटून कट नाही करायचं. 1/4 इंच मार्जिन ठेवायचं आहे आणि असे छोटे छोटे कट द्यायचे आहेत. म्हणजे कट दिल्याने काय होतं की ज्यावेळेस हे आपण अस्तर पलटी करतो ते एजी पलटी होतं आणि ओढल्यासारखं होत नाही. जर कट दिला नाही तर अस्तर गोळा होतं, त्याला खेचल्यासारखं वाटतं. त्यामुळे हे छोटे छोटे कट द्यायचे. तुम्ही कॅनव्हास वापरा किंवा नका वापरू, पण या पद्धतीने तुम्ही कट दिले ना तर कापड असं प्लेन बसतं. तर आता पलटून घेतल्यानंतर एकदम कडेवरती मी ते दाबटीप देऊन घेत आहे. दाबटीप देताना सुद्धा मेन ब्लाऊजचं कापड किंवा अस्तरचं कापड गोळा होणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे इथं अगदी व्यवस्थित आतलं अस्तर पाहून मग गळ्याच्या कडेवरती दाबटीप देऊन घ्यायची आहे. फिनिशिंगला आणि फिटिंगला ब्लाऊजमध्ये महत्त्व असतं, म्हणून शिलाई करताना गळा किंवा गळ्याचा जो गोट आहे तो लेडीज पाहतात शक्यतो, त्यामुळे फिनिशिंगसह गळ्याला दाबटीप द्यायची. त्यानंतर आता मी अस्तरवरती परफेक्ट कटिंग केलेलं आहे, म्हणून अस्तरच्याच बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं जे काही ब्लाऊजचं कापड आहे ते सुद्धा कट करायचं आहे. आता तुम्हाला इथे दिसत असेल की मी अगदी ब्लाऊज प्रत्येक वेळेस हात फिरवत आहे, कारण इथं जर तुम्ही ब्लाऊजला किंवा ब्लाऊजच्या कपड्याला किंवा अस्तरच्या कपड्याला जर घडी पडली तर पूर्ण ब्लाऊजचं कटिंग चुकतं. म्हणून अस्तर जोडतानाही काही गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात. अस्तर गोळा होऊ द्यायचं नाही आणि नंतर शिलाई मारून घ्यायची पूर्ण फिनिशिंगसह. आता इथे पहा, पूर्ण शिलाई मारून झालेली आहे आणि एक्स्ट्राचं जे काही कापड होतं ते कट केलं. त्यानंतर आता रेग्युलर जसं आपण गोट घालतो तसं मार्किंग करत आहे. ब्लाऊजचं पूर्ण फोल्ड करून घेतलं आहे. 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडून उरलेला जो भाग आहे त्याचा मध्य काढून घेतला आहे आणि त्या मध्यापासून इथे 3.5 इंच उंच टक्सची उंची घेतलेली आहे. आता टक्सची उंची कशी घ्यायची तर सिंपल फॉर्म्युला आहे. जर गळा खोलीपेक्षा खाली 1 किंवा 1.5 इंचावरती टक्सचं मार्जिन घ्यायचं आहे. आता इथे गळा माझा पहा, गळ्याच्या खाली अगदी 1 इंच तुम्हाला टक्स उंची दिसत असेल. कुठलाही ब्लाऊज शिवताना हीच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. टक्सची उंची गळ्याच्या खाली घ्यायची, गळ्याच्या वरतीही नाही आणि गळ्याच्या खूप खालीही नाही घ्यायची. बरोबर गळ्याची जी खोली आहे त्याच्या खाली टक्सच्या उंचीची खोली येईल या पद्धतीने टक्स मारून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता मी तर कमरपट्टी तयार करून घेतलेली होती. कापड एक्स्ट्राचं नव्हतं म्हणून मी याच पट्टीला 2-3 पट्ट्या जोडून घेतल्या. 1.25 इंच रुंद आणि जेवढी कमरेची लांबी आहे तेवढी ही पट्टी आहे. त्यानंतर हिला एका बाजूने फोल्ड केलेला आहे. आता जी फोल्ड केलेली बाजू आहे ती वरच्या बाजूने येईल आणि प्लेन बाजू ब्लाऊजचा जो कमरेचा भाग आहे त्यावरती येईल या पद्धतीने ठेवून 1/4 इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारलेली आहे. त्यानंतर ही पट्टी बाहेरच्या बाजूने पलटून घेतली आहे आणि जे ब्लाऊजचं कापड आहे ते पट्टीच्या बाजूकडे फोल्ड करून त्यावरती पुन्हा एक फिनिशिंगसह दाबटीप द्यायची आहे.
त्याने मग आता ही पट्टी अशी फोल्ड केली की पूर्ण प्लेन आतमध्ये फोल्ड होते. आणि होई तर 5 नंबरची शिलाई मारायची आहे, कारण हात शिलाई केली की ही शिलाई आपण काढून टाकणार आहोत. याने परफेक्ट ब्लाऊजला फिनिशिंग येते. त्यामुळे इथं 5 नंबरची शिलाई मारायची. आता इथे मी लेस लावणार होते, पण लेस लावल्यानंतर पुन्हा नॉड लावलं की वरून धागे दिसतात, त्यामुळे मी अगोदर इथं नॉड लावून घेते. आता नॉडला मी लटकन बनवलं नव्हतं, पण अगोदर मी सेंटरला 1 मीटर नॉड आहे तिला सेंटरला कट केली, म्हणजे दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच अर्धा अर्धा मीटर मार्जिनची नॉड घेतलेली आहे. आता नॉड लावताना 3 इंचाचं मार्जिन घेतलेलं आहे, कारण मी ते शोल्डर जोडलेलं नाही. जर शोल्डर जोडलेलं असेल तर 2.5 इंच मार्जिनवरती नॉड जोडून घ्यायचे आहे. तर आता दोन्ही नॉट जोडून घेतल्यात. सगळ्यात आधी मी आता इथे लेस लावून घेते. आता लेस लावताना सुद्धा अगदी फिनिशिंगसह लावायची आहे. जास्त जाड लेस घ्यायची नाही. पातळ लेस ओळवायला सोपी पडते आणि ब्लाऊजचा आकारही व्यवस्थित राहतो. आता गळ्याच्या एकदम कडेवरती मी ही लेस लावून घेतलेली आहे. त्यानंतर जे ब्लाऊजचं कापड आहे त्यानेच मी छोटेसे लटकन बनवणार आहेत सिंपलमध्ये. आता नॉड लावून घेतल्यानंतर हे असं सोडायचं नाही. नॉडची जी लेसची दुसरी बाजू आहे त्यावरती सुद्धा शिलाई मारायची आहे, आणि शिलाई मारताना थोडंसं खेचून मारायचं आहे, म्हणजे काय होतं की शिलाई परफेक्ट बसते, ब्लाऊज गोळा होत नाही, आणि मेन म्हणजे ही लेस उचकत नाही. जर एकाच बाजूने शिलाई मारली लेसला किंवा मधोमध मारली तर लेस उचकते. तर पाय ते तुम्हाला गळ्याचा शेप दिसतच असेल, अगदी ग्लाससारखा शेप आलेला आहे. त्यानंतर माझ्याकडे ब्लाऊजचं छोटंसं गळ्याचाच मधला जो भाग होता त्याचंच मी इथे चौरस असं दुमडून घेतले आणि सिंपल लटकन बनवत आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही ग्लास गळ्याचं कटिंग आणि स्टिचिंग आणि सांगितलेल्या टिप्स आवडल्या का ते कमेंट करून सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असताल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.